मृत्यूच्या जवळ असलेल्या लोकांवर एक संशोधन करण्यात आले। हे असे लोक होते जे एकतर खूप म्हातारे झाले होते किंवा त्यांना गंभीर आजार झाला होता आणि त्यांच्यावर उपचार करणं आता शक्य नव्हतं। ह्या लोकांना एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा पश्चाताप वाटतो? त्यांच्यापैकी कोणीही असे बोलले नाही की त्यांना शाळेत पहिला नंबर न आल्याचा पश्चाताप आहे किंवा जास्त पैसे न कमवल्याचा पश्चाताप आहे। त्यांच्यापैकी प्रत्येकाने हेच सांगितले की त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण न केल्याचा पश्चाताप होत आहे किंवा ह्या जगातली अनेक ठिकाणे फिरायची राहून गेली याचे त्यांना दुःख आहे। कधी काळी त्यांना ज्या गोष्टी करायची इच्छा होती त्या ते न करू शकल्याने त्यांना आता त्या गोष्टींचा पश्चाताप वाटत होता। त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुकांचा पश्चाताप नव्हता। त्यांनी केलेल्या कुठल्याही चुकीच्या कामाबद्दल झालेल्या नुकसानाबद्दल त्यांना वाईट वाटत नव्हते। मात्र ज्या गोष्टी ते करू शकत होते पण ते करू शकले नाहीत त्याबद्दल त्यांना पश्चाताप होत होता। ह्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो, आपण आपले आयुष्य कसे जगले पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात ह्या गोष्टींचा पश्चाताप होणार नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक पुरुष त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा शिकतो। अर्धे आयुष्य संपल्यानंतर पुरुषांना ह्या गोष्टीचं वाईट वाटतं। जोपर्यंत त्यांना ह्या गोष्टीबद्दल समजते, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते, तोपर्यंत त्यांचे अर्धे आयुष्य संपलेले असते आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी ते काही करू शकत नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही 20 ते 30च्या वयोगटामध्ये असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नंबर 1, इतर लोकांना तुमची स्वप्ने उद्ध्वस्त करू देऊ नका। 18 वर्षांचे असताना आपण मोठमोठी स्वप्ने पाहतो। आपण विचार करतो की मी एखादा व्यवसाय सुरू करेल, जग फिरेल किंवा माझ्या कुटुंबापासून दूर राहून काहीतरी नवीन करेल जे यापूर्वी कुणीही केलेलं नसेल। परंतु बऱ्याच वेळा गोष्टी ठरवल्याप्रमाणे होत नाही। आपल्या आजूबाजूची लोक आपल्यावर काही गोष्टींचा दबाव आणू लागतात। कोणत्या कामाला जास्त डिमांड आहे, कोणत्या कामाला नाही, काय करायला हवं, काय नाही, अशा बऱ्याच गोष्टी ते आपल्याला सांगू लागतात। एका विशिष्ट क्षेत्रात जाण्यासाठी ते आपल्यावर दबाव आणतात। कधी कधी तर घरातून लग्नासाठी दबाव टाकला जातो। काही जण तर आपल्याला अशा लोकांची उदाहरणे देतात ज्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्यांना पश्चाताप करावा लागला। ह्या सर्व गोष्टी ऐकून आपण घाबरून जातो, आपल्या स्वप्नांच्या दिशेने पावलं उचलणं सोडून देतो। आपण आपल्या कुटुंबाने दाखवलेल्या सुरक्षित मार्गावर चालू लागतो। पण वयाच्या 50शीत आल्यावर आपल्याला जाणवते की जर आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने गेलो असतो तर आज आपले आयुष्य वेगळे असते। सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आज जी लोक तुम्हाला सल्ले देत आहेत ते 10 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात कुठेही नसतील। तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, जर तुमच्या आयुष्यात असे फालतू सल्ले देणारी लोक नसती तर तुम्ही काय काम केले असते? जर तुम्हाला कोणी जज केलं नसतं तर तुम्ही कोणती रिस्क घेतली असती? मग उठा आणि ते काम करायला सुरुवात करा। नंबर 2, दादागिरी करणाऱ्या लोकांची दादागिरी सहन करू नका। मित्रांनो, तुम्हाला क्रिमिनल सायकोलॉजी बद्दल थोडीशी माहिती देतो। शिक्षा वाढवल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होत नाही, मात्र शिक्षा मिळण्याची शक्यता वाढवल्याने ही प्रवृत्ती कमी केली जाते। सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे समजा एका राज्यामध्ये चोर पकडल्यानंतर त्याचे हात कापले जातात, परंतु ह्या राज्यात पोलीस आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नाही। म्हणजे चोरी करण्याची शिक्षा तर फार कठोर आहे, पण जर तुम्ही चोरी केली तर तुम्हाला पकडण्यासाठी कोणीच नाही। आता ह्या राज्यात तुम्हाला चोरी करायला भीती वाटणार नाही, कारण तुम्ही विचार कराल मी पकडलोच गेलो नाही तर शिक्षा कसली होणार। दुसरीकडे एका राज्यामध्ये चोरी केल्यास 1 महिना तुरुंगवासाची शिक्षा आहे। ह्या राज्यात सैनिक आणि पोलीस आपले काम प्रामाणिकपणे करतात। मग भले या ठिकाणी शिक्षा कठोर नाही तरी या राज्यात चोरी फारच कमी होईल। इथल्या लोकांना माहिती आहे की जर त्यांनी चोरी केली तर ते नक्कीच पकडले जातील आणि त्यांना शिक्षा होईल। जिथे शिक्षा होण्याची जास्त शक्यता असते तिथे लोक चुकीची कामे करत नाही। हाच नियम दादागिरी करणाऱ्यांवर लागू होतो। जेव्हा दादागिरी करणाऱ्यांना माहिती असेल की ते तुम्हाला धक्का देऊन पुढे जातील
आणि ह्यासाठी त्यांना कोणतीही शिक्षा मिळणार नाही, तेव्हा ते तुमच्यासोबत नेहमीच दादागिरी करतील. पण एकदा तुम्ही त्यांच्यासमोर ताठ मानेने उभे राहून त्यांच्याशी लढलात की पुढच्या वेळी ते तुम्हाला धक्का सुद्धा देणार नाही. इथे तुम्ही भलेही त्यांच्यापेक्षा कमजोर असाल, भलेही तुम्ही त्यांच्या पुढे जिंकू शकणार नाही, पण जर तुम्ही फक्त एकदा त्यांच्याशी लढलात तर ते दुसऱ्यांदा तुम्हाला त्रास देणार नाही, कारण त्यांना माहिती असेल की आता शिक्षा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणूनच कोणालाही तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ देऊ नका. नंबर 3, तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया घालवू नका. महत्त्वाची वर्षे म्हणजे वयाची 18 ते 25 वर्षे. हे ते वय आहे जेव्हा तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसते, तुमच्यात भरपूर एनर्जी असते, तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र असता. 1 तास कमी झोपून आणि थोडा निष्काळजीपणा कमी करून तुम्ही चांगले काम करू शकता, कारण तुमचे शरीर हा ताण सहन करू शकते. कॉलेजमध्ये शिकणारी मुलं रविवारी मित्राच्या घरी पार्टी करतात, त्याच्याच घरी रात्री जमिनीवर झोपतात आणि दुसऱ्या दिवशी उठून कॉलेजला जातात. 40 नंतर तुम्ही जर हीच गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही 3 दिवस अंथरुणातून उठणार नाही. तुमची कंबर दुखेल, तुमचे डोके जड होईल. आता मी असे म्हणत नाही की वयाच्या 18 ते 25व्या वर्षीच तुम्ही पार्टी केली पाहिजे, कारण नंतर तुम्हाला पार्टी करण्याची संधीच मिळणार नाही. असं नाही, खरं तर मी नेमकं उलटं बोलतोय. ह्या वयात तुमच्यात एवढी एनर्जी आहे, तेव्हा त्याचा वापर करून तुमच्या आयुष्यात स्वतःची एक ओळख निर्माण करा. दिवसभर व्हिडिओ गेम्स खेळण्याऐवजी किंवा इंस्टाग्रामवर रील्स पाहण्याऐवजी तुम्ही एखादा बिझनेस करू शकता. तुम्ही स्वतःला झोकून देऊन कठोर मेहनत करून तुमचे संपूर्ण आयुष्य सेट करू शकता. ह्या वयानंतर तुमचे एक कुटुंब असेल, तुमचे शरीर थोडे ढिल्लं पडेल, तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या मागे धावण्याची संधी क्वचितच मिळेल. म्हणून ही सुवर्ण वर्षे वाया न घालवता स्वतःसाठी काहीतरी करा. नंबर 4, चालून आलेल्या संधी ओळखा. रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या कॅश फ्लो क्वाड्रंट पुस्तकात एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे. हुशार लोक सहसा संधी शोधत नाही, ते येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी स्वतःला तयार ठेवतात, जेणेकरून जेव्हा जेव्हा कोणतीही संधी त्यांच्याकडे येते तेव्हा ते त्याचा पुरेपूर फायदा घेतात. शेअर मार्केटचा इतिहास पाहिल्यास तुम्हाला जाणवेल, अंदाजे दर 10 वर्षांनी मार्केट कोसळते. या दरम्यान स्टॉक, प्रॉपर्टी आणि इतर गुंतवणुकीच्या किमती फार कमी होतात. गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम संधी असते. 2017-18 मध्ये वॉरन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवे खूप पैसा गोळा करत होती. ती कुठलीही नवीन गुंतवणूक करण्यासाठी नाही किंवा कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी नाही. ते आपला सगळा प्रॉफिट जमा करत होते, कारण त्यांना माहिती होते की मार्केट लवकरच कोसळणार आहे. मार्केट 2018 मध्ये नाही तर 2020 मध्ये कोसळले, कारण त्यावेळी कोविडमुळे अनेक व्यवसाय बंद झाले होते. यावेळी वॉरन बफेट यांच्याकडे गुंतवणुकीसाठी भरपूर पैसा होता. त्यांनी स्वस्त दरात अनेक शेअर्स खरेदी केले. म्हणूनच अशा संधी ओळखण्यासाठी स्वतःला नेहमी तयार ठेवा आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती अजिबात सोडू नका. नंबर 5, स्त्रीचा स्वभाव समजून घ्यायला शिका. तुमचे वय 18 असेल किंवा 30 असेल, स्त्रीचा स्वभाव समजून घेण्याची कला तुमचे आयुष्य सुंदर बनवू शकते. उद्या तुमचे लग्न झाल्यास तुमची बायको असेल, ती कशी विचार करते, न बोलताही ती काय बोलते, तिला कसे खुश ठेवायचे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बऱ्याच लोकांकडे आयुष्यात सर्व काही असते, परंतु त्यांच्याकडे फक्त एक कौशल्य नसते. त्यामुळे ते जेव्हाही घरी जातात तेव्हा त्यांच्यासाठी ती जगातील सर्वात कंटाळवाणी जागा असते. एकतर त्यांनी आपला जोडीदार शोधण्यात चूक केलेली असते किंवा योग्य जोडीदाराला ते आनंदी ठेवू शकत नाही. त्यामुळेच त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते. अशाने त्यांची एनर्जी तर वाया जातेच, पण मानसिकरित्याही प्रचंड त्रास होतो. म्हणूनच कोणत्याही मुलीशी नातं जोडण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असू शकतो. योग्य मुलगी तुम्हाला साथ देईल, तुम्हाला सपोर्ट करेल आणि तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवेल. चुकीची मुलगी ह्याच्या अगदी उलट करेल, ज्यामुळे तुम्हाला नको त्या त्रासाला सामोरे जावे लागेल. नंबर 6, आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. आपण पाहिले की तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे का वाया घालवू नये. आपण चांगल्या संधीसाठी स्वतःला तयार केले पाहिजे,
पण यासोबतच तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंदही घेतला पाहिजे. जर तुम्ही दिवसभर सोशल मीडियावर दुसऱ्या लोकांचे आयुष्य बघत असाल तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाही. सोशल मीडियावर लोक फक्त त्यांची चांगली बाजूच दाखवतात, फक्त त्यांचे सक्सेस शेअर करतात. ते पाहून तुम्हाला हेच वाटेल की प्रत्येक जण तुमच्यापेक्षा चांगले काम करत आहे. हे पाहून तुम्हाला अस्वस्थ वाटेल, स्वतःचा राग येईल. जर तुम्ही या क्षुल्लक गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद कधीच घेऊ शकणार नाही. नंबर 7, लोकांना माफ करा. तुमच्या आयुष्यात असे बरेच लोक येतील जे तुम्हाला दुखावतील. ते तुमची कधी माफी मागणार नाही, तरी तुम्हाला या लोकांना माफ करावे लागेल. इतरांना क्षमा करून तुम्ही तुमची मनशांती मिळवता आणि मनाने अजून मजबूत होत जाता. सतत कोणाचा तरी राग करणे, एखाद्याचा द्वेष करणे, एखाद्याबद्दल नकारात्मक विचार करून आपले आयुष्य खराब करणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. असे करून तुम्ही फक्त तुमची ऊर्जा वाया घालवता आणि काहीही साध्य करत नाही. दुसरीकडे एखाद्याचा राग केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. तुम्ही त्याचा विचार करून स्वतःचे आयुष्य खराब करत आहात हे त्याला माहितीही नसते आणि समजा तर त्याला समजलेच तर तुम्हाला त्रासात बघून तो जास्त आनंदी होईल. म्हणूनच जुन्या गोष्टी विसरून लोकांना माफ करायला शिका. अशाने तुम्ही तुमचे नातेसंबंध सुधारू शकता आणि तुम्हाला तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यास जास्त वेळ मिळेल. मित्रांनो, ह्या होत्या त्या 7 गोष्टी ज्या पुरुषांना खूप उशिरा समजतात. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की फॉलो करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.